एक बोर, एक आंबा आणि एक केळीचं फळ अति प्रिय भोले बाबा. काही झालं की केळी वाहून द्यायची, काय व्हायची? तुम्हाला पण आवडते ना? हे बघा किती देवाने लीला केलेली आहे, किती म्हणजे पॅकिंग किती सुंदर आहे. फक्त असे खोलायच्या आतमधून जसं रवा बनवलेला आहे, किती गोड आहे. फक्त पॅकिंग खोलायच्या आतमध्ये काय आहे का, त्याला काय आहे का, बी वगैरे आहे का? किती सुंदर आहे. म्हणून केळी, अजून बोर आणि आंबा, तीन गोष्टी भोले बाबाला व्हायच्या फळामधले बरं का. बाकी नारळ तर म्हणजे असं सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आपण पूजा करतो त्यावेळेस आरती करायची आहे महादेवाची, म्हणजे पूर्णत्वाला येते. पण आरती किती ठिकाणी ववळायची? चरणावर 4 वेळेस, किती? एकूण 14 वेळेस आरती ओवळायची देवाला. किती वेळेस? आता बारकाईने कोणी सांगितलं नसतं तर ऐकून घ्या. खाली चरणाजवळ अगोदर ओवळायची, नाभीजवळ 2 वेळेस ओवळायची आणि नंतर आपल्या शिराजवळ ओवळायची. परत 7 वेळेस अशी ओवळायची पूर्ण अंगावरती. म्हणजे भगवंताला 14 वेळेस आरती ओवळायची. त्यावेळेस ती आरती पूर्ण होती. आणि आरती पूर्ण झाली की आपण त्याला म्हणतो कापूर लावावा, कापूर आरती करतो. कारण भगवान शंकराला कापराची आरती लावल्याशिवाय पूर्णत्व नाही. आणि त्यावेळेस हातामध्ये आपण अंजली म्हणजे हातात पुष्प घेतो. शेवटी देवा, माझ्या पूजेतून जी काही आडी अडचणी असेल, कुठलं काही कमतरता असेल तर तुला मी समर्पण करतो, याला पुष्पांजली.